नियुक्त नगराध्यक्ष म्हणून बोलताना मला एवढं सांगायचं आहे की यादव घराणं, आबांचा वाडा आणि शिंपी समाजाचं एकमेकाबरोबर प्रचंड बॉन्डिंग आहे. म्हणजे प्रचंड एकमेकांची नाळ जोडलेली जसं आहे तसं आहे. म्हणजे या वधूवर महिला मेळाव्याच्या ह्याच्यामध्ये एक सांगते की माझं लग्न जमवताना त्या काळामध्ये 1982 साली पप्पांनी विश्वास फक्त एका माणसावरती ठेवलेला, ते म्हणजे सुधाकर दादांचे वडील आमचे काका नारायण दादा. आणि नारायण दादा त्यावेळी कोळसेची पोस्टिंग ही औरंगाबादला होती. 3 दिवस ह्याला राहिलेले औरंगाबादला. आणि त्यांचा ज्यावेळी होकार आला पप्पांना की पोरगं चांगलं आहे आणि त्याच्यानंतर पप्पांनी पुढचं पाऊल उचललं. आज ज्यावेळी ह्या समाजाच्या सगळ्या गोष्टीचा विषय येतो त्यावेळी मगाशी जो विषय झाला भास्कर वाड्याचा विषय झाला, त्या भास्कर वाड्याच्या बाबतीत मी एवढं सांगते की मी सुद्धा त्या वाड्यामध्ये 1 वर्ष शिकलेली आहे. 1978 साली ज्यावेळी आमचा क्लास 5वीला इकडे गेला होता त्यावेळी 4थी पर्यंत मी त्या 1 वर्ष पहिल्यांदा कुलकर्णी वाड्यामध्ये होतो आणि नंतर भास्कर वाड्यामध्ये माझं शिक्षण झालंय. त्यामुळे माझं सुद्धा त्या वाड्याच्या बाबतीमध्ये एक जिव्हाळ्याचं स्थान आहे. आणि त्यामुळेच ज्यावेळी भास्कर वाडा हा यादव हायस्कूल मार्फत म्हणजे शाहू शिक्षण सेवा प्रसारकच्या मार्फत ज्यावेळी तो हस्तांतरित करायचा होता त्यावेळी कुठलीही अट न घालता कुठलंही काही नाटक न करता तो 1 मिनिटात पप्पांनी तो त्यावेळी तो हस्तांतर 2011 साली हस्तांतर केलेला आहे. आज वधूवरांच्या ह्या मेळाव्याच्या संदर्भात मला एवढं सांगायचं आहे की प्रचंड संख्येनं मगाशी जसं सुधाकरने सांगितलं की ढवळसाहेब तुम्ही बोलायच्या वेळी सगळा हॉल भरलेला आहे. मला वाटतं मीच बोलायच्या वेळी सगळा हॉल आता भरलेला आहे. आणि जरा लांबून येणारे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे यायला वेळ लागतो. या वधूवर मेळाव्याच्या संदर्भात मला एकच गोष्ट सांगावी वाटते, अगदी मनापासून सांगावी वाटते की मुलगा आणि मुलगी ह्यांची पत्रिका जमते हे बघण्यापेक्षा ना सासूची त्या मुलीची पत्रिका जमते हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. तर ही आता अतिशय काळाची गरज आहे. त्याच्याशिवाय पुढं जातच नाहीये. म्हणजे मी स्वतः एक लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे, एका शिक्षण संस्थेची सचिव आहे, मी वैयक्तिक MA BEd आहे, मी इंटरियर डिझायनर आहे. एवढं सगळं करताना सुद्धा एक गोष्ट आपण सगळ्या महिलांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आजकाल फार आहे की महिलांना स्वातंत्र्य पाहिजे, महिलांना असं पाहिजे, महिलांचं शिक्षण करायला पाहिजे, मुलींना शिकवायला पाहिजे, मुलींना अशा पदावर न्यायला पाहिजे. मुली 100% IAS होत आहेत, IPS होत आहेत, सैन्यदल पदार्पण करतायत, सगळं करतायत. पण संध्याकाळी आल्यानंतर 1 कप चहा दे ग म्हणून हा नवरा सांगतो म्हणजे सांगतोच. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं हे नसतं. म्हणजे ते इतकं साहजिक होतं आणि ते साहजिक व्हावं याच्यासाठी ना आई-वडिलांनी कंपल्सरी मुलींना हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. मला या ठिकाणी एक फक्त महत्वाचं एक तुमच्या समोर एक समाजाची समस्या म्हणत नाही, पण एक समाजामध्ये एक फार मोठा मला मुद्दा मांडायचा आहे. एक मध्ये 1.5 वर्षापूर्वी एक फार मोठ्या कोल्हापूरच्या एका व्यक्तीच्या मुलीचं लग्न आमच्या ओळखीनं पुण्यामध्ये झालं. वडगावचे बरेच जण त्या व्यक्तीला ओळखतात. पण लग्न झालं इतकं छान की जी पुण्यामध्ये ज्या घरात ती मुलगी गेली त्यांचं घर म्हणजे त्या छोट्या इलेक्ट्रिक गाड्या असतात ना, त्या 2 इलेक्ट्रिक गाड्या आहेत की घरामध्ये फिरायला. म्हणजे घर किती मोठं असेल विचार करा. सासू सासरे अगदी ब्रॉड माइंडेड, सगळं व्यवस्थित, सगळं छान. त्यांनी आमचे आल्यानंतर 5व्या दिवशी सुनेला आणि सुनेला आणि मुलाला एक छोटासा आपल्या बंगल्याच्या शेजारी एक विला प्रेझेंट केला की त्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा यायला नको. सगळं सुरळीत चालू होतं. आणि एक दिवस मुलीचे सासरे त्या तिथे सहज काहीतरी कामासाठी म्हणून आले आणि स्विमिंग टँकमध्ये मुलगी स्विमिंग करत होती. त्या मुलीच्या नवऱ्यानं त्या मुलाने फक्त तिथे एकच सांगितलं की जा चेंज करून ये, पप्पा आले. एकच वाक्य, दिवस झाला. म्हणजे आपण किती
कुठे निघालोय आणि कितपत आपण अधोगती करायला लागलोय हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. स्वातंत्र्य म्हणतोय, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतोय, महिला स्वातंत्र्य म्हणतोय, बरोबरीने जायला वागायला पाहिजे म्हणतोय, पण त्याचा परिणाम हा किती वेगळा व्हायला लागलाय ह्याचं समाजामध्ये कुणाच्याही लक्षात नाही. हा प्रसंग मला इथं बरेच आई वडील आलेले आहेत, वडील इथं आहेत, मी स्वतः एक आई आहे, मला स्वतः सून येणार आहे. मलाही माहिती आहे, मला पण पुढं सगळं म्हणजे आज हे जे तुम्ही सगळे आले त्याच्यामध्ये मला आतापासून सगळे पुढचे दिवस दिसत आहेत. पण मला ह्या प्रसंगी एकच सांगावं वाटतं, जनरली मुलींच्या आईना, सगळ्या मुलींच्या मम्मांना मला एक मनापासून सांगायचं आहे की मुलगीला स्वतःचे स्वतः निर्णय घेऊ द्या. जास्त इंटरफेअर तिची सासू करू दे, सासू शिकू दे तिला तिच्या घरातल्या पद्धती. आणि आज एक झालंय की वय वाढल्यामुळं मुली पण स्टबल आहे, स्ट्रॉंग आहे, शिकलेल्या आहेत, कमवत्या आहेत, 5-5, 6-6, 10-10 लाखाची पॅकेजेस आहेत. आणि त्या पॅकेजेसमुळं प्रत्येकाची अपेक्षा आहे की मला का नाही, मी का नाही. आणि ह्याचा परिणाम हा वेगळ्या धर्तीवर चाललाय, वेगळ्या कल्चरमध्ये चाललाय. आपलं कल्चर फार वेगळं आहे, आपण फार वेगळ्या कल्चरमध्ये आहोत. आपण आपली बाजू, एक मम्मा जरी ह्याच्यामध्ये सुधारली, एक आईने जरी निर्णय घेतला की नाही हे तुलाच करायचंय, तुलाच फेस करायचंय, प्रॉब्लेम्स येणारच, प्रॉब्लेम्स येणार, पण तूच ते सॉल्व्ह करायचे, मी तुला मदत करणार नाही, ही भूमिका जर आईला घेतली तर मला वाटतं सगळे प्रश्न संपतील. मला इथं सगळ्यांनी बोलवलं, त्यांचं मनापासून आभार. नमस्कार.